आता आमच्या घरी हे बघा, गाडी लावली बाहेर. हे बघा आम्हाला कोण सापडलं. अरे हे बघा, अरे भाऊ आता नारळ घ्यायचं. आम्ही चाललोय गावात, आमच्या गावात मार्केट आहे. आवाज येते का माहित नाही. गाईस तुम्ही बघू शकता, आता आम्ही आलो येवतला. इथनं आता पालखी चाललेली पुढं संत तुकाराम महाराजांची. आता आम्ही अर्ध्या एक तासात आमच्या गावात पोहोचत. A few moments later. तर गाईज आम्ही पोहोचले आता आमच्या घरी. खुजली है भाई, खुजली है, खुजली है भाई. ते बघा गाडी लावली बाहेर. तर गाईज आपण पोहोचलेले आपल्या घरी बघा. तर आता थोडं रेस्ट करून आम्ही जरा रेस्ट करतो. जरा मित्रांना बोलवतो इथले, तुम्हाला मित्र दाखवतो माझी इथले. सगळे एकशे बडकर आहे की तिथे अँटिक पीसेस सगळी जण. पूरा डिप्रेशन में है, पूरे तरीके से डिप्रेशन में है. किससे मुलाकात करेंगे? सबसे मुलाकात करेंगे हम. आणि एक तर खास एक तो पण दाखवतो तुम्हाला. चला आता आतमध्ये. गाईज आम्ही घराची साफसफाई करत होतो. तर हे बघा आम्हाला कोण सापडले. बघा छोटा मालक. शिरला असता ना चांगलीच लागली असते आमची. ह्याला आपण देऊ सोडून. तो सोडायचं ह्याला डायरेक्ट घराच्या बाहेर हाकलो आपण त्याला. काही त्याला सोडले बाहेर, जिवंत आहे. जाऊ दे ह्याला आपण इथं सोडून जाऊ. आय डोंट नो जस्ट वॉट हॅपन हिअर बट द लेडी इज जस्ट क्राईंग आउटसाइड माय हाऊस. आय डोंट नो वॉट हॅपन. तर हे बघू शकता, हे आमच्या घरात सगळ्यात मोठं पहिलं झाड लावलं होतं. हे झाडे आजी आजोबांनी सगळी झाडं लावली तिथं. आणि जास्तीत जास्त ते इथलंच खातात. आपलंच बनवतात शेती वगैरे, आपणच करतात आणि बाहेरच खातात दोघंच माणसं. हे बघा आंबे वगैरेची झाडं आहेत तिथं सगळी. ह्या वर्षीला आंबे आले होते याला. हे बघू शकता तुम्ही. परत इथं फुलं पण आहेत. इथं सगळं लावून ठेवलं आहे. सगळं पावटा वगैरेचे झाड आहेत तिथं. आणि हे बघा इथं फुलं आजीने लावली होती. अजून एक नारळाचं झाड एक इथं. आणि ह्या साईडला पावटा लावला आहे. इथं पण एक नारळाचं झाड आहे. परत हे आंब्याचं झाड इथं. आणि बाहेर तुळशी इथं एक, आणि इथं एक तुळशी. आणि त्या साईडला इथं एक सीताफळाचं झाड. आणि आजोबांची गाडी. काय म्हणला? फुटबॉल. दिस इज फुटबॉल, नॅचरल फुटबॉल. निघन का बाहेर? हे बघा. यप, वी गॉट इट. या, टेक इट ब्रो. त्याला आपण मस्त आज आपण मस्त पाणी आहे काय इथले नारळ आहेत. आज मस्त नारळ काढणार आहे आम्ही. नारळ पाणी पितो. आता तर नाश्त्याला तर काही लवकर जाणार नाही आम्ही. तर नारळ काढायचं का हर्षा? हां चल की, आहे की आपल्या का सगळे अवजार. हां चला गाईज, आम्ही नारळ पाडायचा डिसिजन घेतला आहे. ह्या साईडचे तर नाही पडणार, खाली गाडी. नेट जरी लावलं असलं काय सांगते, गाडी बिडी पडलं तर. इथं पण नारळ आहे पण इथले तर नको. इथले मस्त फ्रेश दिसत आहेत. हे बघा कमेंट करून कुठले नारळ काढले पाहिजे. कुठले काढले नारळ पटकन सांगा. हे काय, हे नारळ काढणार आहे आता मस्त वेगळी. चला नारळ टाका. आता आपण आकडा आणू मस्त, त्याला कोयता लावले मस्त काढू आपण. दाखवतो तुम्हाला कसं काढायचं नारळ. हे बघा आणि मग खटेक. ए वन ड्रॉप. ड्रॉप. येप खटेक. खटेक. ए परफेक्ट. दोन भाऊ दोनच भाऊ. दोन भाऊ दोनच भाऊ. दो भाई दोनच भाई. ठेवायचं इथं. कोण आलं की डायरेक्ट काच.
हे आमचे नारळ आणि हे आमचे भाऊ. नारळ भाऊ. नारळ भाऊ. नारळ. हे बघा गाईज, हे मी असं का लावलं तुम्हाला सांगतो मी. समोर जर कोणी आमच्या अटॅक केला ना, मग हिथनं आपण त्या माणसाचं मग उडून टाकू चांगलीच. चला आता लय झालं मस्करी. चला आता हे नारळ घेऊन येऊ आपण मस्त. 2 मस्त पाणीवाले नारळ काढलेत. धर. येप, हे दुसरं नारळ. पकड पकडशील एका तरी. गुड जॉब. चला आता आपण ह्याला कापूया मस्त. सोलून काढू त्याला आपण. गाईज, आम्हाला एक नवीन टास्क भेटलं आहे. आता मशीन सोलायची जी मशीन आहे ती ह्याच्यात आहे आणि इथं लागले टाळा. तर भाऊ कसा काढायचा हा टाळा. आता आपल्याला नवीन मिशन. आता ही आम्हाला चावी शोधायचं टास्क एक. तर लेट्स गो, लेट्स बँग दिस. तर ही चावी भेटणार कुठं आम्हाला. आम्ही सगळी तयारी करून ठेवली इथं. हे बघा सगळं आणून ठेवलं. नारळ बिळ पण रेडी आहेत. पण आपल्या ते आऊत हरी भाऊनी चावीचा शोध लावलेला आहे. हे बघा दॅट्स इट. तर हरी भाऊंचा मस्त आता सत्कार होणार आहे. एक एक्स्ट्रा नारळ हरला. बटरफ्लाय पण आली. नारळ कंपनीचे मालक हे बघा, ह्यांना एक एक्स्ट्रा नारळ भेटणार आहे चावी शोधल्यामुळं. चला आता, पण चावी जर निघली नाही तर मग त्यांचा पण नारळ वाढण्यात येईल. चला तर मग हर्ष भाऊ खोलून दाखवा चावीनी. नीट बघा मित्रांनो. मित्रांनो, येप. पहिले उघडा आणि ढकलून आता काय येणार. आता ह्याच्यात काही नाही ना साबण बीप. द्यायला उघडा नस. अरे उघड नाही. तर हे बघा आम्ही जिंकलेलो आहे. तर इथं आमचं अवजार आहे. इथं साप असू शकतोय. चला घाबरायचं नाही. इथं नारळ पडले तेवढे. हे सगळे आमचं स्टोर रूम आहे आमचं तसं बोललं गेलं तर. अरे बाई ह्याच्यात नाही तर साप बाय. आपण आता हळूच ह्याला काढून घेऊया. तर गाईज आम्ही झालेले सक्सेसफुल. अरे बाई ह्याला पण काय होईल. अरे तुटलं की हो. अरे हे बघा, अरे भाऊ आता नारळ कॅन्सल. बाय बाय, चाललो मी. चला आता इथं आपण काढू मस्त नारळ. डेंजर. हे बघा आपली मशीन. सिनेमॅटिक व्ह्यू घेते रे मशीनचा सर. चल हे बघा आमची मशीन. सिनेमॅटिक व्ह्यू आलेलं आहे खणखणीत एकदम. चला आता तुम्हाला दाखवतो कसं काढतात. गाईच एवढं सगळं करून आमचा काहीच उपयोग झाला नाही. कारण की हा नारळ सुकलेल्या नारळासाठी कापण्यासाठी असतं. आणि आम्ही आपण नारळ पाणी प्यायचे आणि ह्याच्याने कापाय चाललो होतो आम्ही. थांबा आता तुम्हाला किती गोड आहे. अरे भाई काहीतरी डेंजरच बोलायला लागलाय. तर आता आपण हे दरवाजा लावून घेऊया. हे लाग भाई. हर्ष भाऊ आपले लावते देत दरवाजा. अरे हे तरी ठेव. अरे काय चाललंय. हा बघा आता हे देऊया ठेवून आपण. घुसायचं बिसायचं बघ. मार दे धक्का. हे बघा आता आम्ही एकदम हळवून देऊन देतो ठेवून इथं. चला हर्ष भाऊ लावा दरवाजा आपला. चला आता तुम्हाला नारळ कापून दाखवतो मी मस्त सुरीने. गाईज आपण नारळ कापतो. आहे दिसत नारळ. त्याचा टवका थोडासा बाकी आहे फक्त. त्याचा टवका तुम्हाला दिसत असेल. आम्हाला पण दिसतोय. टवका उडत आहे तेजस भाऊ आणि तो ओढलेला आहे. आवाज कसला आला. स्प्राईट. हे ओरिजिनल स्प्राईट आहे. इकडनं सगळे लोक घेऊन जातात आमच्याकडे. नाद नाही करायचं आमच्या स्प्राईटचा. यायच्या हातावर स्प्राईट. डायरेक्ट मग थम्सअप. आजी मारणार आहे मला. सूर्याची वाट लावली मला. इथे बघा मस्तपैकी पाणी पडते. दॅट्स कॉल कोकोनट वॉटर. एकदम प्युअर माल आहे. टाकी फुल. आता मस्त पिणार ह्याला आम्ही. या प्यायला.
मस्त लागते. चीयर्स. सुरुवात आहे, अजून तर लय काय काय बाकी. दॅट इज बिगिनिंग गाईज. तर गाईज आता तुम्हाला सांगतो आम्ही आज काय करणार आहे. तर आता इथनं हे सगळं पिणार आणि गावात एक मस्त फेमस वडापाव आहे. त्यासाठी आम्हाला जायला लागेल 7 किलोमीटर पुढं. गुरुदत्त वडापाव म्हणून आहे एक हायवेला. तिथनं आम्हाला जरा खायला घेऊन येणार आणि वडापाव खाऊन मस्त इकडं जरा पोरांना बोलवतो. बसतो जरा निवांत, नंतरनं झोपतो, कारण की आमची रात्री झोप नाही झालेली. रात्री किती वाजता झोपलं रे तू? झोपलोच नाही. हा भाऊचं झोपत नाही. मला बी सर्दी झाली आणि मी पण 2ला झोपलो काहीतरी. नंतर आम्हाला निघायचं होतं 3:30ला, पण 3:30ला नाही निघता आलं. मला बरं नव्हतं वाटत. मग आम्ही काय म्हणलं सकाळी 6ला निघू. मग सकाळी 6ला निघलो आणि पोचलो किती वाजता आपण? 8:30ला काहीतरी पोचलो इथं. तसं पण 2 व्हीलर होती म्हणून काय वारकऱ्यांची आम्हाला गर्दी नाही लागली. तर गाईज आम्ही चाललो होतो वडापाव घ्यायला, पण आता इथं आलेलं पाणी. तर आम्हाला आता झाडांना पाणी सोडायला लागणार आहे. तर आता आम्ही तिथलं एवढा भाग झाला की मग दुसऱ्या ह्याच्यात सोडतो. कबात झालं एवढं ना, तिथे ह्याच्यात सोडू आपण. हे ह्याच्यात टाकू आपण जॉईनिंग. आता हे आपण ह्याच्यात जॉईन करून टाकू, म्हणजे हे पाणी जाते पुढच्या साईडला. यायचं त्यातनं बाहेर साप. चला ह्याच्यात गेलेलं आहे. तर हे इथनं मस्त आता पाणी येते बघा. आता हे इथं जाणार. एवढं फुल झालं की मग आम्ही टाकणार ह्याच्यात. मग त्या नारळाला एक पाणी जातं आणि इथं एक जॉईंट आहे. हे बघू शकता तुम्ही, ते चालले बाहेर पाणी. तर ह्याला आपण थोडंसं मागं ओढू, म्हणजे ह्याच्यात जाईन, म्हणजे आपल्या आंब्याला पाणी लागेल. आंब्याला गेले पाणी. हे आपला आंबा. तर हे आंबा फुल झालं की मग नारळाचं झाड, मग हे झाड. पाणी काही जास्त वेळ टिकत नाही. तर मस्त आपलं शेत आहे छोटंसं. आपलं मेन पण शेत आहे, ते बी दाखवतो तुम्हाला जर पॉसिबल झालं तर. इथं आळूची झाड आहेत. आमच्या बंगल्याचं नाव राही निवास. आजोबांनी त्यांच्या मम्मीसाठी बांधलं होतं हे बंगला. त्यांचं नाव राही होतं ना, म्हणून त्यांनी राही निवास नाव. समोरच आपलं मंदिर आहे, हनुमानचं मंदिर. हे नवीन बांधले. ते छोटं होतं, आता मोठं केलं थोडं. इथं असं समोरनं असं दिसतं व्ह्यू. आणि हे आता ते वारकरी येणार म्हणून हे टॉयलेट आहे. दिसतंय का नाही काय माहिती, दिसत. आणि त्याच्याच मागं शाळा आहे, तिथं आम्ही मस्त खेळायचो. आणि हे आमचं टेरेस मस्त मोठं. तर झोका इथं आखी फॅमिली बसते त्याच्यावर. आणि हे पुण्याला सोपं होतं, तर बघा त्याची हालत काय झाली. हे बघा आता पाण्याचे टाके. आणि इथं मागणं मस्त लोकांची घर आहे. तिथं मागचं व्ह्यू. हर्ष भाऊ मस्त रिलॅक्स करतात. बसा आता. चलो ऑल गुड. तर हे बघा एक कंदील मी लावलं होतं. कसं आहे. तर गाईज आम्ही आज मार्केट चेक करत होतो. तर आज मार्केट झालं गॅप डाऊन. हे बघा शनिवार रविवार होता ना मध्ये, जरा मोठा इम्पॅक्ट झाला आहे मार्केटवर. तर काय वाटते तुला, काय होईल इथं? शक्यता आहे. हां गॅप डाऊन झालं म्हणल्यावर मार्केट वर जाऊ शकतं. पण इथे एक त्यांनी लिक्विडिटी ग्रॅप केली आहे बघा. पण काय किती मिनटात आहे? 5 मिनिट आहे. आपण लावू ह्याला 15 मिनिटवरती. काहीच थोडंसं मार्केट इथं आज मला वाटतंय जास्त काय मुवमेंट देणार नाही. जास्तीत जास्त मार्केटचे चान्सेस आहे की वर जायचं, म्हणजे खाली तर नाही जाऊ शकणार आता, कारण की खाली इथे एक लिक्विडिटी झालेली आहे. तर जाऊ दे, मार्केटचं आपण बाजूला ठेवू. आज मार्केट चेकच नाही करत. जाऊ दे, आज सुट्टी. अरे काय झालंय? अरे रे बटन बंद आहे हर्ष भाऊंचं. धरा. तर आम्ही जातो वडापावला. हे बटन दाबत होतं पण काय ते काम करत नव्हतं. हे बघा हर्ष भाऊंनी सांगितले ते बटन कसं बंद करतात. हे बघा असं आहे ते. हे घ्या तुमचा फोन. तर काही तेजस भाऊ लावत होते कुलूप, पण त्याला लागला भाऊ. मला भाऊ झाला.
मम्मी मम्मी वाचवा वाचवा. मम्मी अम्मा आई वाचवा. पर्या हे आमचे आपलं कुलूप फिरवलेलं. lock. चला कोणाच्या दम आहे का उघडण्याचा? लोक म्हणतील त्याला कुलूपाला चाबी कुठे लावायची, पण चाबी का चला आमच्याकडे. आता आम्ही न जाऊ, हे सगळं आम्ही बाहेरच ठेवले, ते नंतर ना आवडतो. मस्त आम्ही झाडाला वगैरे पाणी दिलेलं आहे इथं, मस्त झाडाचं पालन पोषण. इथं पाणी द्यायचं होतं, ते दिले ऑलरेडी. ते दोघं जण बस. चला आम्ही हे बंद करतो. आमची सेनरेटरला घेऊन जातो मस्त आता. चला लेट्स गो ब्रो. अरे भाऊ ते आपल्याला लावायचे रे कुलूप. अरे भाऊनी कडीच लावले डायरेक्ट, कुलूप लावून जायचे. गेलं म्हणजे नारळ बिळ घ्यायला आमची. हाँ ना, इसमें भी बहुत पैसा लगा हुआ है गाइस, सोपं काम नाही आहे. खरंच सोनं आहे. तर गाईज आपल्या घरात तर झाडच झाड आहेत, पण आपल्या आजोबांनी बाहेर पण झाडं लावलेत. हे बघा मस्त एकदम. हे झाड तर लय मोठं झाले. आता घरचाच विचार नसतं करायचा, बाहेरचा पण विचार करायचा असतं. तर गाईज हे बघा कॅम्पिंग बी चालू आहे इथं मस्त. कॅम्पिंग इथं वारकऱ्यांसाठी वॉशरूम आहे, आणि संध्याकाळी इथं आमची पंगत आहे. इथं आम्ही जेवण वाढणार संध्याकाळी. तर चला पहिलं आम्हाला खाऊ द्या. आता पहिलं काही खाल्लं नाही सगळं, आता आपण निघू मस्त पैकी. चला आपली सेनरेटरला केलं चालू. एक कांडी संपलेली आहे, ॲव्हरेज दिले गाडीने मस्त. चला आता निघू इथनं आपण. तर काही हे बघा महादेवचं मंदिर आहे, तर आपण चाललोय मंदिरात, मग जाऊ खायला. बघा हे महादेवचं मंदिर आहे आमच्या बरोबर. तर काहीच हे बघा हे मंदिर आहे महादेवचं. तर काय ते आपलं मंदिर आहे महादेवचं. चला आतमध्ये. तर गाईज आम्ही आमची गाडीची व्यवस्था इथं केलेली आहे. आमची दुसरी गाडी इथे आहे, दॅट्स वर्षा वडापाव. फेमस वडापाव खायचा होता आम्हाला पण तो होता बंद. पण हा पण काय कमी नाही आहे, इसमें भी बहुत ज़्यादा ताकद आहे. काय करायचं, कुठं बसायचं? थोडी चुकामुक झाली, तर मी आता हर्ष भाऊला सांगतो आमच्या गावातला वडापाव कसा खायचा. चला आता तो पाव तोडून घ्या. असा आता वडापाव बी तोडा त्या पावानी, असा म्हणजे चटणीला लावा असा आणि आता तोंडात जाऊ द्या. कशी टेस्ट. चला आता हे संपून टाकू पहिलं. काही आमचं खाऊन झालेलं आहे, तर तुम्हाला आता तर आमचं खाऊन झालेलं आहे, तर तुम्हाला आता आम्ही हे फोटोज दाखवतो जुनी एकदम. चला पहिलं तर दाखवतो. हे माझी आत्या आहे, आणि हे माझे दोन भाऊ, आत्याचे दोन पोरं, मंगेश दादा आणि आबी दादा. हे बघा हे त्यांचेच फोटो अजून एक. हे बघा दोघं जणांचे, दो भाई दोन दो भाई दोन भाई दोघं बी चांगले. आणि हे बघा हे माझे पप्पा इन हिज प्राईम पुलिसिया. आणि हे बघा हे तर फोटो बघा, ही माझी आजी. आजी वाटते का? हे बघा ही माझी आजी आहे. आजी पण इन हर प्राईम. आणि हे बघा माझे आजोबा, इंडियन प्राई. हे बघा आजोबा. हे कोण मित्र आहेत का? हा मित्र असेल, भाऊ काय माहिती. मुंबईचा फोटो आहे का? प्रभात फोटो स्टुडिओ, लालबाग मुंबई.
चल हे गाव आहे आजोबा. आणि हे बघा हा फोटो खास ॲक्टर का दिसेल तर काय आजी आजोबा दोघं इन देअर प्राईम. तर हे एवढेच फोटो होते जुने. चला आता आपण मजा करू. सो गाइज वी जस्ट फाउंड आउट न्यू बँगर हर्ष लावरे. एक बेवफा के जख्मों पर मरहम लगाने हम गए. एक बेवफा के जख्मों पर मरहम लगाने हम गए. मरहम की कसम मरहम न मिला. मरहम की जगह मर हम गए. पे पे पे. इतनी खुशी मुझे आज तक गाईज बघा पिठलं भाकरी खाते आम्ही. हॉटेलला जाणार होतो पण म्हणलं यांच्यासोबत पिठलं भाकरी खाऊ. आणि आपले हर्ष भाईचा राडा झालाय. 3 weeks later. तर गाईज आमचं झालेलं आहे खाऊन. एकदम पोट भरलेलं आहे आमचं. तर आता आम्ही चाललोय लाडू आणायला. आणि काय सामान लागणार आहे ते संध्याकाळी वारकऱ्यांना आम्ही जेवण घालणार आहे. तर त्यासाठी 20 किलो लाडू घेऊन यायचे आता. आणि संध्याकाळी त्यांना वाढायला लागेल आम्हाला. तर मग आता गर्दी व्हायच्या आत आम्ही त्या दुकानावर जाऊन लाडू घेऊन येतो. चला. तर काय आपल्या लाडूचा बॉक्स आलेला आहे. आता आपण आपल्या घरी न्यायचं त्याला. चला. आपण आपला माल आणण्यात आहे आणि हा आता संध्याकाळी द्यायचा आहे. ह्याला आपण इथंच ठेवू. तर गाईस तुम्हाला सांगतो आत्ता थोड्या वेळा आमच्यासोबत काय झालं. आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन आलो घरी. आणि नंतर मग एकदम असं आजारी पडायला लागलं मी. एकदम असं गरगरायला लागलं. नाक सर्दी सगळं जाम झालं. अरे भाई ये क्या, तुम्हारी तो शक्ल ही बदल गई. आता मग आम्ही उठलो. थोडं बरं वाटलं. मला अजून पण बरं नाही वाटत आहे. चाय बी बनवला आम्ही एवढा. चाय प्यायला. तर चाय पिऊन आम्ही आज गेलो तर आज घरी जाईन नाही तर उद्या जाईन. चाय मारतो मस्तपैकी. गाईज सकाळपासून तुम्हाला ज्याला भेटवायचं होतं तो आलेला आहे बघा. आदित्य भाऊ माने. स्किनी बी. बोला की काहीतरी. काय तोंडात जरा दाखव बरं. रिव्हील. गाईजनी पान खाल्ले आमच्या. चॉकलेट बॉय आदित्य माने. फायनली ब्रो स्पीक. तर आता आपण 3 जण आहेत आम्ही. एक आहे बॅड बॉय. तो काय जरा व्यस्त आहे एका कामात म्हणून त्याला आता माने भाऊ त्याला फोन लावतील. तर बघू काय म्हणते. मग आम्ही सगळीजण मग आता पालखी येणार आहे तिकडे जातो. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही चाललोय आता या ठिकाणी तेजसभाऊला दवाखान्यात न्यायला. तेजसभाऊला काही बरं नाही आहे. जेव्हापासून आम्ही गावात आलो तेव्हापासून तर एकदम अशक्तपणा आलं. आता तर लयच जास्त. आता इंजेक्शन घेतो. डॉक्टर दाखवायचं आहे काय होतंय काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की गावात पालखी आलेली. गावात पालखी आता ते दाखवतो तुम्हाला. तेवढं तर दाखवतो. तेच तुम्हाला दाखवतोय. मस्त व्ह्यू द्यायचं. तुम्हाला पण यायचं तर तुम्ही पण लवकर या. आता आपण पहिले तर दवाखान्यात जाऊ. नंतर दवाखान्यात मग इथं पालखी बघू आपण. आणि जर झालं तर आजच निघणार आहे मी. उद्या आम्हाला बुलेश्वर वगैरे तिकडे जायचं होतं चांगल्या ठिकाणी अजून. पण आता आजारी नसल्यामुळे लवकर निघायला लागणार आहे. आता तुम्हाला पालखी दाखवतो आता.
बड़ा का भैया चाचा करो भैया पुलिस वाला पुलिस वाला पुलिसिया काय सगळे बघू शकता आपलं हॉस्पिटल आलेलं आहे मस्त हे इंजेक्शन घेणार इंजेक्शन घेऊन खणखणीत बरं झालं की हे दाखव गाईस तिथं सगळी व्यवस्था केलेली आहे वारकऱ्यांसाठी पोलिसांची मॅनेजमेंटमुळे सगळं पॉसिबल झालेलं आहे नाही तर वारकरी कुठं पण चालतं गाईस अजून तर लय गर्दी आहे पण इथं लोक आता पुढं चाललेत थोडी बसेरा शोधायला त्यांना राहायला वगैरे स्पॉट करते प्लेस आपण आलेल्या हॉस्पिटलमध्ये हे बघा आपलं हॉस्पिटल दाखवतो हे आमचं हॉस्पिटल मल्टीनॅशनल हॉस्पिटल आता आपल्याला गाडी पार्क करून डायरेक्ट जायचं OPD मध्ये तर गाईज आपण इथं आलो होतो पण इथं डॉक्टरच नाही आहे आता मला अंगावर काढायला लागेल हे काही डॉक्टरच नाही इथं हे बघा IC वगैरे आहे इथं चला आता दुसरे हॉस्पिटल बघू आपण पुढे जायला रोड आहे का पण पुढं कुठं जायचं नसल रोड का आहे कुठं जायचं पुढं जाऊ तिथं आपलं गाडी इकडे आता अरे काय करायचं मग आधी? गाडी जायचं कुठं आता गाडी लायची का मग आपल्या जाऊ काही प्लॅन फेल झाला आमचं जात येत नाही तर आम्ही आमची गाडी लावतो इथं तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवतो आता जागेवर गाडी घ्या आत्ताच्या आता दवाखान्यात आलंय हे बघा आमचा अंगरक्षक कसं आहे अंगरक्षक इंजेक्शन देणं बिझी आमचा नंबर आला नाही आलो आम्ही आज जाण्याची प्रोसेस करू काय बोललं काही कळलं नाही आत्ताच होल देऊन यायला डॉक्टरला तो आता ह्याला असं झूम मारू आपण बघतो तोंडाकडे मला येते हसाय बोल की तुझ्या तोंडात फोकस मारणार मी आज तुझ्यासारखं चॉकलेट बॉय आहे का कुठं गाईज माझा अंगरक्षक तर नर्सी बोलणं करतोय जरा आणि इकडे एक पोरगा आमचे ब्लॉग बघून हसत होता आता सगळ्यांना ऑकवर्ड फील करणार आहे मी आज व्हिडिओ काढू आणि हे बघा शी इज स्लीपिंग व्हेरी पीसफुल अंगरक्षक स्किनी पी गाईज इथं इंजेक्शन घेतलेलं आहे मी आणि डॉक्टरने गोळ्या दिल्यात तर आता एक गँग आहे आपल्यासोबत कोणतरी बोंबलतंय काय माहिती उगतच चला आता आपण इथं आपल्या घरी जाऊ मला काही व्हिडिओ काढता नाही आली कारण की बरं नाही मला सर्दी झाली एकदम अशक्तपणा आला अंगात पडले पण जेवण वगैरे केलं मस्त मंदिरात जेवण वाढलं वगैरे आणि मोबाईल तर चार्जिंग नव्हतं म्हणून घरीच होता तर आम्ही आता गेम खेळतोय बघा मीच जिंकलो इथं चला आता डायनेमिक ब्लॉग इथंच थांबवतो आता